समीकरण आपल्याला दिले ते आपण पुढे सोडवूया. म्हणजे इथं दोन द्विपदींचा गुणाकार आहे. मग पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाला दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला पहिल्यांदा गुणूया. ए चा घन गुणिले ए चा वर्ग ए चा 5वा घात येईल. कारण जर पाया समान असेल तर घातांकांची आपण बेरीज करतो, म्हणजे 3 अधिक 2 बरोबर 5. तर ए घन 3 ए ला गुणूया, उत्तर वजा येईल कारण एक संख्या ऋण आहे. मग 3 हा सहगुणक ए चा घन गुणिले ए म्हणजे ए चा 4था घात येईल. आता ह्या ए चा वजा दुसरा घात न या दोन्हीला गुणायचं आहे. मग ए चा वजा दुसरा घात गुणिले ए चा दुसरा घात, उत्तर येईल ए चा वजा 2 अधिक 2 म्हणजे 0 घात येईल. तर पुन्हा ए चा वजा दुसऱ्या घात न वजा 3 ला गुणायचं आहे. गुणाकार ऋण येईल 3 आणि ए चा वजा दुसरा घात आणि इथं ए चा घातांक काय नाही म्हणजे 1 आहे. मग जर इथं पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करायची, म्हणजे वजा 2 अधिक 1 बरोबर. उजव्या बाजूला ए चा 5वा घात अधिक पी ए चा 4था घात वजा 3/a अधिक क्यू हे आहे तसेच ठेवूया. आता या बाजूला काय आणखी सिम्प्लिफिकेशन आपल्याला करता येईल बघू. ए चा 5वा घात वजा 3a चा 4था घात आहे तसे घेऊया. इथं ए चा वजा 2 अधिक 2 0वा घात येईल. वजा 3 गुणिले ए चा वजा 2 अधिक 1 म्हणजेच वजा 1 घात बरोबर ए चा 5वा घात अधिक पी ए चा 4था घात वजा 3/a अधिक क्यू. उजवी बाजू पुन्हा एकदा आहे तशीच. ए चा 5वा घात एकमेकाला निघून जाईल, कारण ह्या दोन्हीपैकी कुठलाही ए चा 5वा घात दुसऱ्या बाजूला जर घेतला तर वजा होईल. मग अधिक वजा उत्तर 0च येईल, त्यामुळे इथं आपण ते घालवून टाकू. त्याच्यानंतर आणखी एक पद इथं आहे बघा, वजा 3 ए चा वजा पहिला घात आणि 3/a. इथं 3/a म्हणजेच काय, समजा हे ए जर अंशात घेतले आपण तर ते असं होईल 3a चा वजा पहिला घात, म्हणजे छेदातून जर अंशात घेतले तर पुन्हा एकदा हेच मिळणार आहे. म्हणजे हे दोन्ही पद सुद्धा एकमेकाला दोन्ही बाजूला निघून जातील. मग आता शिल्लक काय करायला बघू. डाव्या बाजूला वजा 3a चा 4था घात अधिक ए चा 0वा घात, कुठल्याही संख्येचा 0वा घात हा नेहमी 1 असतो बरोबर. या बाजूला शिल्लक राहील पी ए चा 4था घात अधिक क्यू. आता ही दोन्ही पद समान मिळाली तर समान पदांची जर तुलना केली तर इथं पहिली राशी अधिक दुसरी राशी, पहिली राशी अधिक दुसरी राशी, मग इथं दुसरी राशी क्यू आहे आणि इथं दुसरी संख्या 1 आहे. याचा अर्थ क्यूची किंमत झाली 1. त्याच्यानंतर पहिलं पद वजा 3a चा 4था घात आहे. उजव्या बाजूला पहिलं पद पी ए चा 4था घात आहे. याच्यामध्ये ए चा 4था घात ए चा 4था घात पण कॉमनच आहे. मग राहिलं काय शिल्लक, तर पी ची इक्विव्हॅलंट असणार आहे वजा 3, म्हणजे पी ची किंमत असेल वजा 3. तर ह्या दोन किमती पी आणि क्यूच्या